ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण चिंतन करणार आहोत स्वामीजींचा एक विचार। आपल्याला नेहमी कर्म करावी लागतात, कारण या जगामध्ये राहायचं म्हणजे कर्म करावंच लागणार आहे। पण कधीकधी कर्म कसं करावं हे न कळल्यामुळे त्या कर्मापासून आपल्याला विशेष फायदा होत नाही। स्वामीजींनी कर्मयोगावर खूप भर दिला, कारण कर्माशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही, मग भौतिक असो की आध्यात्मिक असो। पण भौतिक कर्मसुद्धा आपण कशा प्रकारे केले पाहिजे, म्हणजे आपल्याला पोट भरण्यासाठी जरी कर्म करायचं असेल तरीसुद्धा ते कसं केलं पाहिजे हे बरेचदा आपल्याला माहिती नसते। म्हणून स्वामीजी अगदी थोड्या शब्दात आपल्याला सांगत आहे की बघा, तुम्ही अशा प्रकारे कर्म करा, म्हणजे मग तुम्हाला कर्माचं बंधन बांधणार नाही। काय म्हणतात स्वामीजी? आपण मालकाप्रमाणे काम केले पाहिजे, गुलामासारखे नव्हे। कार्य अखंड करा, परंतु गुलामासारखे नव्हे। लोक कशा तऱ्हेने कर्म करीत असतात हे काय तुम्ही पाहत नाही? इच्छा असून देखील कुणालाही विसावा लाभू शकत नाही। 99% लोक केवळ गुलामासारखे राबत असतात। फळ दुःख असले हे कर्म म्हणजे सारा स्वार्थाचा बाजार। स्वाधीनपणे कर्म करा, प्रेमाने कर्म करा। प्रेम शब्दाचा अर्थ समजणे फार कठीण आहे। स्वाधीनतेखेरीज यथार्थ प्रेम कधी उत्पन्न होऊच शकत नाही। बंद्या गुलामात प्रेम उद्भवणे कधीतरी शक्य आहे काय? म्हणजे बघा, इथे कसं कर्म करायचं आणि कसं कर्म करून घ्यायचं या दोन्ही गोष्टी आपल्याला स्वामीजींनी सांगितलेल्या आहे। पहिली गोष्ट स्वामीजी म्हणतात की मालकाप्रमाणे कर्म करा, गुलामासारखं नाही। म्हणजे आपल्याला मालकासारखं काम करायचं आहे, गुलामासारखं काम करायचं नाही। आणि स्वतंत्रपणे कार्य करा, प्रेमाने काम करा। आता स्वामीजींनी इथे आपल्याला स्पष्ट करून सांगितलं आहे की मालकाचं काम म्हणजे काय आणि गुलामाचं काम म्हणजे काय। ह्या गोष्टी आपण प्रथम जाणून घेतल्या पाहिजे। आता मालकासारखं काम करा म्हणजे काय, कशा प्रकारे काम करायचं ते आपण प्रथम बघूया, आणि नंतर गुलामाचं काम कसं ते पण आपण बघूया। तर इथे मालकासारखं काम करा म्हणजे काय करा? तुम्ही कामावरती प्रेम करा। स्वामीजी म्हणतात की तुमचं कामावरती प्रेम असलं पाहिजे। तुम्ही कोणतंही काम करत असाल काहीच हरकत नाही, पण तुम्ही जे काही काम करता, मग छोटं असो की मोठं असो, कोणतंही काम असो, पण तुम्ही त्या कामावर प्रेम केलं पाहिजे। पहिली गोष्ट, तुमची त्या कामावर श्रद्धा पाहिजे। तुम्ही एक शिक्षक असाल, तुमचं जर विद्यार्थ्यांवरती प्रेम असेल, तुमच्या शिकवण्यावरती प्रेम असेल, तर बघा तुमच्या कामामध्ये फरक पडेल। तुम्ही खूप मेहनत घेऊन मुलांना शिकवाल, कारण तुम्हाला ती सगळी तुमच्या मुलांसारखी वाटतात। किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल, तुम्ही जे काही काम करत आहे त्या कामावर प्रेम करा। समजा की ती कंपनी तुमचीच आहे, तुमच्या मालकीची आहे, म्हणून तुम्ही मालकासारखे काम करा, गुलामासारखं नव्हे। हे आपलं काम आहे, ही आपली कंपनी आहे, कंपनीची भरभराट करायची आहे, म्हणून आपण इथे काम करतो आहे। म्हणजे त्या कामाशी आणि त्या कंपनीशी तुम्ही एकजीव व्हा, त्याशिवाय तुम्ही कर्म करू शकणार नाही। तर इथे स्वामीजींनी पहिली गोष्ट सांगितली की प्रेम करा। पहिलं म्हणजे कामावर प्रेम करा, नंतर म्हणजे लोकांवर प्रेम करा, कारण प्रेम शब्द समजणं फार कठीण आहे।
तुम्ही लोकांवरती पण प्रेम केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादा पदार्थ तुमच्या कंपनीमध्ये निर्माण करता, तो पदार्थ निर्माण करताना तुम्ही हा विचार केला पाहिजे की आपल्या कंपनीमधलं हे प्रॉडक्ट समाजामध्ये जाणार, याचा उपयोग लोक घेणार, आपलं जे प्रॉडक्ट आहे, आपलं जे उत्पादन आहे, याचा लोकांवर कोणताही दुष्परिणाम होता कामा नये. फक्त तुमच्या नफ्याचा विचार करू नका. मला नफा मिळाला म्हणजे झालं. मागच्या वेळेस मॅगी ही बंद करण्यात आली होती. हे मॅगी जे नूडल आहे त्यामध्ये लोह्याचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम व्हायचा, म्हणून त्यांनी त्या प्रॉडक्टवर बंदी आणलेली होती. म्हणजे बघा, हे प्रॉडक्ट निर्माण करताना हा विचार केला गेला नाही की हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये जाईल, लहान मुलं खातील, मोठी माणसं खातील, वृद्ध खातील, तेव्हा ह्या आपल्या प्रॉडक्टचा त्यांच्यावर काहीही परिणाम होऊ नये. तेव्हा फक्त प्रॉफिट कमावणं हा उद्देश नाही, तर लोकांचा तुमच्यावर विश्वास बसला पाहिजे. लोकांचा विश्वासघात करू नका, त्यांच्या आरोग्याला इजा करू नका. म्हणजे लोकांवर प्रेम पाहिजे. दुसरं म्हणजे देशावर प्रेम पाहिजे. बघा, प्रेम जर असेल तर कामामध्ये किती फरक पडतो. तुमचं देशावर प्रेम असेल तर तुम्ही विचार कराल की आपण निर्माण केलेलं हे औषध हे बाहेर देशामध्ये एक्सपोर्ट केलं जाणार आहे. आपल्या देशामधल्या या वस्तू बाहेर देशामध्ये जाणार आहे. त्या बाहेर देशामध्ये गेल्यानंतर आपल्या देशाचं नाव बदनाम होऊ नये. जर आपण पाठवलेल्या वस्तू जर खराब निघाल्या तर ते सगळे आपल्याला त्या गोष्टी परत पाठवतील. मग आपल्या देशाचं काय नाव राहील. म्हणजे ज्या व्यक्तीचं खरोखर देशावर प्रेम आहे ती व्यक्ती असं करूच शकत नाही. कारण त्याला माहिती आहे की माझं काम जे आहे ते काम उत्तम पाहिजे, कारण माझ्या इथे ज्या गोष्टी बनत आहे त्या बाहेर देशामध्ये एक्सपोर्ट केल्या जाणार आहे. म्हणून मी कसं केलं पाहिजे, क्वालिटी प्रॉडक्ट दिलं पाहिजे. हे आहे मालकाचं काम. आणि सगळ्यात शेवटी मी जे काही करतो आहे ते भगवंताला अर्पण करतो आहे. आता मला जर भगवंताला अर्पण करायचं असेल, मी जर भगवंताचा भक्त असेल, तर मी भगवंताची भक्ती आणि माझं काम हे दोन वेगळं करणार नाही. वर्क इज वर्शिप. मी जे काही करतो आहे ती भगवंताची पूजा आहे, मग मी ते पूजेसारखंच केलं पाहिजे. म्हणजे मला भगवंताला प्रसन्न करण्यासाठी हे काम करायचं आहे आणि मला भगवंताला चांगल्याच गोष्टी अर्पण करायच्या आहे. मी कशाही गोष्टी अर्पण करू शकत नाही. बघा, हे आहे मालकाचं काम, हे गुलामाचं काम नाही. तो स्वतः मालक समजून काम करतो आणि त्यामुळे तुम्हाला स्वातंत्र्य मिळते. आणि स्वातंत्र्य पण दिलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण कुणावर काम सोपवतो तर त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे. कामामध्ये चूक झाली तर तुम्ही ते त्याला सांगू शकता, पण प्रत्येक वेळेस त्याच्या कामामध्ये ढवळाढवळ करू नका. त्याला स्वतःची बुद्धी वापरू द्या. कारण तुम्ही जर स्वातंत्र्य दिलं नाही तर तुम्ही काय कराल, त्याला गुलामासारखं वागवाल. तुम्ही त्याला गुलामाची वागणूक देणार आणि ते कुणालाही आवडत नाही. कारण प्रत्येकाचा आत्मसन्मान असतो. आता जर सेल्फ रिस्पेक्ट आहे, आत्मसन्मान आहे, तर तुम्ही कुणालाही गुलाम म्हणून त्याला वागवू शकत नाही. तुम्ही प्रेमानंच त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे. तुम्ही त्याच्यावर कधीही बॉसिंग करू नये. त्याच्या एरियामध्ये त्याला स्वातंत्र्य दिलंच पाहिजे. तुम्ही एका कामाची जबाबदारी दिली, आता त्या कामाची जबाबदारी त्या व्यक्तीवर आहे, तर त्याला त्यासोबत अधिकार पण द्या, त्यासोबत त्याला स्वातंत्र्य पण द्या. नाही, तुला नुसतं आम्ही हे अधिकार देणार नाही, फक्त जबाबदारी देणार, तो काम कसं करणार. म्हणून आपण स्वातंत्र्य पण दिलं पाहिजे. कारण प्रत्येकाला स्वतःचा रिस्पेक्ट असतो, आत्मसन्मान असतो, प्रतिष्ठा असते. आपण कुणाचाही अपमान करू शकत नाही, कुणालाही टाकून बोलू शकत नाही, कुणालाही शिव्या देऊ शकत नाही. तेव्हा बघा किती फरक पडतो. म्हणजे एका मालकाचं काम आणि एका नोकराचं काम यामध्ये किती फरक आहे.
तर पहिली गोष्ट म्हणजे कामामध्ये प्रेम पाहिजे. म्हणजे हे आपल्या कामाचं मोटिव्ह पाहिजे. कामामागची प्रेरणा ही आपली असली प्रेरणा पाहिजे. जर ही प्रेरणा कामामागे असेल तर ते काम कसं होईल? मालकाचं काम होईल. ते काम गुलामाचं राहणार नाही. आणि गुलाम कसं काम करतो बघा. गुलाम नेहमी पैशाचा विचार करतो. मला किती मिळेल. तो कामावर प्रेम करत नाही, लोकांवर प्रेम करत नाही, देशावर प्रेम करत नाही, कुणावरच प्रेम करत नाही, भगवंतावर पण प्रेम करत नाही. हे काम केल्यामुळे मला किती जास्त पैसे मिळतील, मला कसे जास्त पैसे मिळतील, रात्रंदिवस त्याचा हाच विचार असतो. म्हणजे कामामागची प्रेरणा ही प्रेम नसते तर पैसा असतो. मला पैसा मिळतो म्हणून मी काम करतो. म्हणजे मी काय आहे? बंदा गुलाम आहे. मी पैशाने विकला गेलेलो आहे. मी फक्त पैसा मिळाला तरच काम करतो. माझी कंपनी समजून काम करत नाही. मी त्याला मालक समजतो आणि मी नौकर समजतो. ही असते आपली प्रवृत्ती. 99% लोक याच प्रवृत्तीनं काम करतात की मी गुलामच आहे आणि माझा मालक दुसरा आहे. त्याला वाटत नाही की माझी कंपनी आहे, माझा देश आहे, माझं काम आहे, असं त्याच्यामध्ये भावच नसतो. आणि दुसऱ्यामुळे तो भीतीमुळे काम करतो. नेहमी त्याच्या मनामध्ये भीती असते. कारण जर भीती नसेल तो कामच करू शकणार नाही. त्याला कोणीतरी बॉसिंग करणारं पाहिजे. त्याच्यावरती कोणीतरी सुपरवायझर पाहिजे. त्याचं काम जर कोणी बघितलं नाही, त्याला स्वातंत्र्य दिलं, तो नुसता बसून गप्पा मारेल, तो आळसामध्ये पडून राहील, झोपा काढेल, पण काम करणार नाही. हे आहे गुलामाचं काम. त्याला आपल्या बॉसची भीती असते की अरे मी काम केलं नाही आणि माझा सुपरवायझर जर आला तर मी पकडल्या जाईल, माझी नोकरी जाईल. म्हणून त्या भीतीपोटी तो काम करतो. तो काही आनंदानं काम करत नाही. म्हणजे हे आहे गुलामाचं काम. आपण कशाला सुपरवायझरची अपेक्षा करायची? हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे, मी केलं पाहिजे, हे दायित्व आहे. आणि मी ते का करू नये? ती माझ्यामध्ये अंतःप्रेरणा का येऊ नये? मी कशाला अपेक्षा करावी की कुणीतरी यावं आणि माझं काम बघावं आणि मला स्कोल्डिंग द्यावी? मी नुसतं बसून राहावं आणि दुसऱ्याने येऊन मला सांगावं की अरे काम कर. म्हणजे गुलामाची प्रवृत्ती अशी असते. एक तर तो पैशासाठी काम करतो, दुसरा तो भीतीमुळे काम करतो, आणि तिसरं म्हणजे त्याच्या मनामध्ये नेहमी इतरांविषयी मत्सर असतो. नेहमी मनामध्ये मत्सर. अरे तो एवढं चांगलं काम करतो, तो कशाला पुढे पुढे करतो, तो कशाला चमचेगिरी करतो, त्याला नुसतं बॉसला दाखवायचं आहे, त्याला बॉसला खुश करायचं आहे. म्हणजे बघा, जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांना पण हे लोक काम करू देत नाही. त्यांना पण मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. आता कोणी प्रामाणिकपणे काम करत असेल त्याचं ते कर्तव्यच आहे, त्यानं केलंच पाहिजे, प्रत्येकानं केलं पाहिजे. हा तर प्रामाणिकपणे काम करतच नाही, काम चोरी करण्याचा प्रयत्न करतो. पण जर कोणी कर्म करत जरी असेल, प्रामाणिकपणे इमानदारीने काम करत असेल, मुळीच भ्रष्टाचार करत नसेल, तर त्याला पण काम करू देत नाही. त्याचे पाय कसे ओढता येईल हाच त्याच्या मनामध्ये सतत विचार चाललेला असतो. म्हणजे बघा, हे आहे गुलामाचं काम. त्याच्या मनामध्ये इतरांविषयी ईर्ष्या आहे, द्वेष आहे, तो स्वार्थी आहे. पैशाशिवाय त्याला दुसरं काहीही सुचत नाही आणि त्याचं प्रेम वगैरे कुणावरच नाही. तो जातो शाळेमध्ये शिकवायला, पगार मिळतो म्हणून. ते विद्यार्थी शिकले की नाही काही घेणं घेणं नाही. त्या विद्यार्थ्यांकडून ट्यूशन फी घेणार, त्यांना घरी यायला सांगणार, शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये चांगलं शिकवणार नाही, घरी ट्यूशन घेणार. म्हणजे अशा प्रकारचे लोक आज आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात. आणि ह्या अशा आपल्या गुलामी प्रवृत्तीमुळेच आपण तेवढी प्रगती करून घेऊ शकलो नाही. बाहेर देशामध्ये अशी गुलामी प्रवृत्ती नाहीच आहे. प्रामाणिक असतात, बरोबर काम करतात, त्यांना त्यांची जबाबदारी माहिती असते,
त्यांना कोणत्याही सुपरवायझरची गरज नसते. म्हणजे बाहेर देशामधलं हे कल्चर आहे. आणि आपल्या इथे मात्र आपण 1000 वर्षापर्यंत गुलाम होतो ना, त्यामुळे ती गुलामी वृत्ती काही आपली गेली नाही. आपण स्वतंत्र झालो, आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहो. हा देश माझा आहे, हे माझे देशबांधव आहे, मी त्यांच्यासाठी काम करत आहे. मी त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवू नये. मला तर पगार मिळतो ना, सरकारकडून मला पगार मिळतो. मग मी माझ्या देशबांधवांकडून कशाला पैसे घेऊ, कशाला भ्रष्टाचार करू, त्यांना कशाच्या त्यांची पिळवणूक करू. म्हणजे हा विचार कुठेतरी मनामध्ये आला पाहिजे की अरे हे मी काय करतो आहे. मी सरकारचा पैसा खातो, मी इथे लोकांची सेवा करण्यासाठी बसलेलो आहे आणि मी लोकांची सेवा तर करत नाही, पण या खुर्चीवर बसून जास्तीत जास्त पैसा कसा कमावता येईल हाच विचार करतो. आणि पैसे मिळवण्यासाठी मी लोकांना उगीच त्रास देतो. आज तुमचं काम होणार नाही, उद्या या, परवा या. त्यांना नुसते चक्रा मारायला सांगतो. त्यांच्या फायली पडलेल्या आहे, तेव्हा त्यांचे किती दुःख लिहिलेले आहे. पण मला त्यांच्या सुखदुःखाशी काहीही घेणं नाही. मला पैसे मिळाले तर मी त्या फाईलवर सही करणार, नाहीतर मी त्या फाईलला हातच लावणार नाही. आणि जर काही उत्पादन करायचं असेल, करा त्यामध्ये भेसळ टाका, काही ना काहीतरी. म्हणजे पैसे तरी आपल्याला जास्त कमावता येईल, जास्त प्रॉफिट मिळेल. म्हणजे ही आपली प्रवृत्ती झालेली आहे. कसा जास्तीत जास्त आपल्याला फायदा मिळेल, कसे जास्तीत जास्त पैसे कमावता येईल. म्हणजे ही जर प्रवृत्ती आपल्यामध्ये असेल तर ते कर्मपूजा होईल का? कधीही होऊ शकत नाही. त्या कर्मामुळे तुमची उन्नती होईल का? तुमचे सगळे बंधनं दूर होतील का? हे आपल्याला कळत नाही. आपण आपली कर्माची बंधनंच दृढ करत असतो. जेव्हा गुलामासारखं काम करतो तेव्हा आपण स्वतःला जखडून घेतो, अजून आपली बंधनं वाढवून घेतो. म्हणून स्वामीजी म्हणतात की काम अवश्य करा, पण गुलामासारखं नाही, मालकासारखं काम करा, स्वतंत्रपणे काम करा, प्रेमाने प्रेरित होऊन काम करा. तुमच्या कामाची क्वालिटी चांगली असू द्या. तुम्ही अशा प्रकारे काम करू नका की ज्यामुळे लोकांना त्रास होईल. जर अशा प्रकारे आपण जर काम करत असू तर आपल्याला हिमालयात जाऊन ध्यान करायची गरज नाही, मंदिरात जाण्याची गरज नाही. आपण जिथे आहो, आपण जे काम करतो आहो तेच मंदिर आहे आणि तीच पूजा आहे. फक्त आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. आणि आज आपल्याला हा दृष्टिकोन बदलण्याची फार गरज आहे. ही गुलामी वृत्ती सोडल्याशिवाय आपलीही प्रगती होणार नाही आणि देशाचीही प्रगती होणार नाही. हे आपण मनामध्ये पक्की खूणगाठ बांधून ठेवली पाहिजे. आपण जर बदललो नाही, असंच करत राहिलो तर आपली तर अधोगती होईलच. आपल्याला कधी जीवनामध्ये सुख आणि शांती मिळणार नाही आणि आपल्या देशाचा आणि समाजाचा पण विकास होणार नाही. आणि हेच चित्र सगळीकडे आपण बघतो. लोकांना एवढी अशांती का आहे? देश एवढा मागे का राहिलेला आहे? कारण इथे अशा प्रामाणिक लोकांची संख्या कमी कमी होत आहे. तेव्हा आपण अशा लोकांची संख्या वाढवली पाहिजे. लोकांना उच्च आदर्शांनी प्रेरित केलं पाहिजे. ही गुलामी वृत्ती सोडून दिली पाहिजे. आपण मालकाप्रमाणे काम केलं पाहिजे, तरच आपलं कल्याण आहे. तेव्हा हे स्वामीजींना ह्या विचाराच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं होतं. तेव्हा आपण आज या स्वामीजींच्या विचारावर चिंतन केलं. आपण इथेच आज आपल्या चिंतनाला विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.